नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पुस्तक मुक्ती कोण पथे, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अस्पृश्यातील संघटन आणि धर्मांतर. अस्पृश्यता निवारणाची जी आज चळवळ चालू आहे, त्या चळवळीवर अशी टीका करण्यात येते की अस्पृश्य वर्गात ज्या निरनिराळ्या जातींचा समावेश झाला आहे, त्या जातीतही परस्परातील व्यवहारांमध्ये जातीभेद पाळण्यात येतो. नव्हे, अस्पृश्यता पाळण्यात येते. महार मांग एकमेकांच्या हातचे खात नाहीत. दोघेही भंग्यासारख्या जातीला शिवत नाहीत व त्यांच्याशी अस्पृश्यता पाळतात. परस्परात जातीभेद व अस्पृश्यता पाळणाऱ्या लोकांना वरच्या जातीकडून तुम्ही जातीभेद मोडा, अस्पृश्यता मानू नका असे म्हणण्याचा काय अधिकार आहे, असा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो. तुम्ही आपसातील जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करा, मग आमच्याकडे दाद मागण्यास या, असा साळसूदपणाचा सल्ला त्यांना देण्यात येतो. या टीकेच्या मुळाशी असलेल्या कथेत सत्य आहे, हे आपल्यापैकी सर्वांना कबूल करावे लागेल. पण त्या टीकेत केलेला आरोप मात्र खोटा आहे. अस्पृश्य वर्गात समाविष्ट झालेले लोक जातीभेद पाळतात व काही अस्पृश्यता पाळतात, या गोष्टीचा इन्कार करता येणे शक्य नाही. या गोष्टी मान्य करणे प्राप्त असले तरी या अपराधाला ते कारणीभूत आहेत असे म्हणणे निखालस खोटे आहे. जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम अस्पृश्य लोकांपासून झालेला नाही. जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम वरिष्ठ हिंदूंच्या हातून झालेला आहे. जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा पायंडा त्यांनी घातला आहे. जातीभेद व अस्पृश्यता पाळण्याचा धडा वरिष्ठ वर्गांच्या हिंदूंनी घालून दिला आहे. ही गोष्ट जर सत्य असेल तर जातीभेदाच्या व अस्पृश्यतेच्या रूढीची जबाबदारी स्पृश्य वर्गावरच पडते. अस्पृश्य वर्गावर ती पडू शकत नाही. अस्पृश्य वर्गाचे लोक जातीभेद व अस्पृश्यता पाळताना वरच्या वर्गाच्या लोकांनी दिलेला धडा गिरवित आहेत. तो धडा जर खोटा आहे तर त्याचे पाप त्यांनी तो धडा दिला त्यांच्यावरच येऊन पडते. त्यांनी गिरवली त्यांच्यावर येऊन पडू शकत नाही. हे उत्तर जरी समर्पक असले तरी या उत्तराने माझे स्वतःचे समाधान होऊ शकत नाही. ज्या कारणामुळे अस्पृश्यता व जातीभेदी आपल्यामध्ये शिरली, त्या कारणाला आपण जरी जबाबदार नसलो तथापि आपल्याला तो जातीभेद व जी अस्पृश्यता नांदत आहे तिचा धिक्कार न करणे, ती आहे तशीच चालू देणे आपल्याला इष्ट नाही. अस्पृश्यतेचा व जातीभेदाचा शिरकाव करण्यात जरी आपण जबाबदार नसलो तरी ती घालवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ही जबाबदारी आपण सर्वांनी ओळखलेली आहे. याबद्दल मला समाधान वाटते. माझी खात्री आहे की महार जातीत असा कुणीही पुढारी नाही की जातीभेद पाळावा असं तो मानतो. तुलनाच करायची झाली तर ती पुढाऱ्यांमध्येच केली पाहिजे. महारातील शिकला सवरलेला वर्ग घेतला आणि ब्राह्मणातील शिकला सवरलेला वर्ग जर घेतला व दोघांची तुलना जर केली तर अस्पृश्य वर्गातील सुशिक्षित वर्ग जातीभेद मोडण्याचा जास्त अनुकूल आहे, ही गोष्ट कोणासही कबूल करावी लागेल. इतकंच नव्हे तर ती गोष्ट कृतीनेही सिद्ध करून देता येईल. महारातील सुशिक्षित वर्ग या सुधारणेला अनुकूल आहे. इतकंच नव्हे तर महारातील अडाणी जनता देखील या गोष्टीला अनुकूल आहे, हे सिद्ध करून देता येईल. आज महारांमध्ये असा एकही मनुष्य सापडणार नाही की जो महार मागात रोटी व्यवहार व्हावा याच्या विरुद्ध असेल. आपल्यातील जातीभेद मोडण्याची आवश्यकता तुम्ही ओळखता, या गोष्टीबद्दल मला मोठे समाधान वाटते व मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो. परंतु अस्पृश्यातील जातीभेद मोडण्याचा प्रयत्न कसा यशस्वी करता येईल याचा तुम्ही विचार केला आहे काय? सहभोजनाने केल्याने किंवा क्वचित प्रसंगी सहविवाद केल्याने जातीभेद मोडू शकत नाही. जातीभेद ही एक मानसिक स्थिती आहे, एक मानसिक व्यथा आहे. ही मानसिक व्यथा जडण्याचे कारण हिंदू धर्माची शिकवण ही आहे.
आपण जातीभेद पाळतो, अस्पृश्यता पाळतो, याचे मुख्य कारण ज्या हिंदू धर्मात आपण आहोत तो धर्म तसे करायास सांगतो म्हणून. वस्तू कडू असेल तर ती गोड करता येईल, खारट असेल तर तुरट असेल तर तिची रुची बदलता येईल, पण विषाचे अमृत करता येणार नाही. हिंदू धर्मात राहून जातीभेद नष्ट करू असे म्हणणे म्हणजे विषाचे अमृत करू असेच म्हणण्यासारखे आहे. अर्थात ज्या धर्मात माणसाची घाण माणसाने मानली पाहिजे अशी शिकवण देण्यात येत आहे त्या धर्मात आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत जातीभेद नाहीसा होणार नाही. आपल्या मनातील जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करायची असल्यास त्यांनी धर्मांतर करणे हा एकच रामबाण उपाय आहे. धन्यवाद. श्रोते हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेले बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.